हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. साधनपाद सूत्र क्रमांक 6. दृक्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता. दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती ही एकच आहेत असे स्फुरण त्यांच्या संयोगातून येणे ही अस्मिता होय. दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती यांच्या एकत्रित कार्यातून अस्मिता हा क्लेश निर्माण होतो. दृक्शक्ती म्हणजे ज्याला ज्ञान होते, ज्याच्यासाठी ज्ञान ग्रहण केले जाते ती शक्ती. दृक्शक्तीला हे ज्ञान ज्यामुळे होते ते साधन म्हणजे दर्शनशक्ती होय. जी शक्ती प्रत्यक्ष ज्ञान ग्रहण करते ती दर्शनशक्ती होय. उदाहरणार्थ आपल्याला डोळ्यांनी दिसते म्हणून डोळे ही दर्शनशक्ती झाली. या दृश्यापासून मेंदूला ज्ञान होते म्हणून मेंदू ही दृक्शक्ती झाली. परंतु डोळे इत्यादी पंचज्ञानेंद्रिये आणि मेंदू ही इंद्रिय आहेत. परंतु डोळे इत्यादी पंचज्ञानेंद्रिय आणि मेंदू ही इंद्रिय आहेत. त्यांना ज्ञान होते हे खरे असले तरी त्यांच्यासाठी ज्ञान ग्रहण केले जात नाही. त्यांच्या मागे जे आहे त्याला शेवटी ते ज्ञान होत असते, त्याच्यासाठीच ते ज्ञान असते. इंद्रिय या मूळ शक्तीसाठी कार्य करत असतात. देहादी इंद्रियांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते असल्यासारखे वाटते. तो भास असतो. तो आपला मायावी भ्रम असतो. यामागचा मूळ सखोल विचार केला तर दृक्शक्ती म्हणजे आत्मा असतो. या विश्वात देह धारण करून आत्मा येथील सृष्टीलीला उपभोगण्यासाठी वास्तव्य करत असतो. येथील सृष्टीलीला आत्म्याच्या उपभोगासाठीच निर्मिलेली असते. यामुळे देहादी इंद्रिये आत्म्यासाठीच दृश्य ग्रहण करतात. याचप्रमाणे दर्शनशक्ती म्हणजे मन असतं. आपण मनाची व्याख्या सूत्र क्रमांक समाधिपाद च्या सूत्र क्रमांक 2 मध्ये पाहिली आहे. मेंदूच्या विचारांचा आविष्कार परिणाम जेथे होतो त्याला मन असं म्हणतात. देहादी इंद्रियांनी दृश्य ग्रहण केले की मेंदू स्मृतीमधून आवश्यक ती माहिती घेऊन पृथक्करण करून त्याला झालेले ज्ञान आत्म्याकडे पाठवतो. परंतु या ज्ञानाचा स्मृतीत साठा होताना जो परिणाम होतो तो संचित होतो. त्याला मन असं म्हणतात. मन मधल्यामध्ये हे मेंदूकडून आलेले ज्ञान ग्रहण करते. त्यामुळे असे वाटते की ते ज्ञान मनालाच झाले आहे. देहादी इंद्रिय ही मनाचाच भाग आहेत. ती मनाची गुलाम आहेत. मनच जणू काही सर्व कार्य करत आहे. तेव्हा मन ही दर्शनशक्ती बनते. दृक्शक्ती दर्शनशक्तीपेक्षा श्रेष्ठ शक्तिमान असते. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की त्या एकमेकांना पूरक असतात. म्हणजे नुसत्या दर्शनाचा ज्ञानाशिवाय उपयोग नाही आणि दर्शनाशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. या दोन शक्ती एकत्रित झाल्या की त्यांच्यामधून जे स्फुरण होते, जो आविष्कार होतो त्यालाच अस्मिता क्लेश म्हणतात. आपण आपल्या अपत्याला आणायला शाळेत जातो. शाळेच्या आवारात गणवेश घातलेल्या 500-600 मुलांचं डोळ्यांना दर्शन शक्तीमुळे होतं. पण याचा उपयोग नसतो. इतक्यात आपला मेंदू दृक्शक्तीद्वारे आपलं अपत्य शोधतो. ते ज्ञान मेंदू दृक्शक्तीद्वारे देतो. येथे दर्शन आणि दृक या शक्तीमधून अस्मिता स्फुरते, आविष्कारते. आपण म्हणतो की ते माझं अपत्य आहे. माझं अपत्य हीच ती अस्मिता. आपला मेंदू ज्ञानाचा पुरवठा करतो. आपले हात लिखाण करतात. आपण म्हणतो की मी लेख लिहिला. अशा प्रकारे या दोन दृक आणि दर्शन शक्तीमधून मी, माझं, मला अशी अस्मिता तयार होते. हा क्लेश आहे. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती ही एकच आहेत.
असे स्फुरण त्यांच्या संयोगातून येणे ही अस्मिता होय. मन ही दर्शन शक्ती बनते, त्यामुळे पुढे काय होऊ लागते ते पाहण्यासारखे आहे. हळूहळू मनाचाच ताबा सर्व देहादी इंद्रियांवर चालू लागतो. आत्मस्फुरण काय होत आहे याला गौणत्व येते, कारण देहाला इंद्रियांना सौख्य मिळेल असे निर्णय मन घेऊ लागते. यात मनालाही सौख्य मिळू लागते. मन म्हणजे सर्वस्व होऊन जाते. पंचज्ञानेंद्रियांकडून झालेल्या ज्ञानाचे विश्लेषण मेंदूने केल्यावर त्यावर मन कृतीचा निर्णय घेते. या निर्णयानुसार मनच पंचज्ञानेंद्रियांना कृतीचा आदेश देते. त्याप्रमाणे कर्मेंद्रिये कर्म करतात. याचा अर्थ मन दर्शन शक्ती बनून थांबत नाही, तर मनच दृकशक्तीही बनते. या संयोगातून मन म्हणजे आपण अशी भावना होते. मीपणाची अस्मिता स्फुरते. या मीपणाच्या अस्मितेतून ताठा, गर्व, अहंभाव निर्माण होतो. हा रिपू चिकटला की माणूस त्याच्या आहारी जाऊन त्या जोशामध्ये नको तसा वागतो. आपण बेमुरवत, उद्धट, तुसडे, मिजाजखोर वगैरे वागत आहोत याचं भान त्यावेळी त्याला नसतं. पण नंतर त्याला फार क्लेशकारक, दुःखद परिणाम भोगावे लागतात. या अस्मितेमुळे कर्माचं आचरण गौण होतं. माणूस अभिमानाच्या प्रभावाखाली वेगळ्याच प्रवृत्तीत अडकतो. साधकाने परिशीलनाने या दोन शक्तींच्या स्फुरणातून आविष्कारित होणारी अस्मिता ज्ञानाने जाणून घ्यावी. तिचा उपयोग योगक्रियेकडे वळवावा, जेणेकरून मनापेक्षा आत्मस्फुरणाने आपल्या कृती होऊ लागतील. त्यामुळे अविद्या दूर होऊन अस्मिता हा क्लेश लोप पावेल. हरिओम.